भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत कोटी कोटी भक्तांना आधार देणारे आपले अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आपल्यापैकी बरेच जण अनेक जण स्वामी महाराजांची मूर्ती फोटो आपल्या देवघरात आणतात. पण मूर्ती घरात आणल्यानंतर पूजा नेमकी कशी करावी, मूर्ती आणावी की फोटो आणावा, त्यानंतर त्यांची स्थापना कशी करावी असे बरेच प्रश्न आपल्या मनात पडतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराज आपल्या आयुष्यात आल्यानंतर नेमके कुठले सकारात्मक बदल घडतात बरं. तुमच्याही देवघरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती आहे का, किंवा तुम्हीही देवघरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती आणण्याचा विचार करत आहात का? असं जर असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या क्वचितच तुम्हाला कोणीतरी सांगितल्या असतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वामी महाराजांच्या वास्तव्याचं रहस्य आज या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत. नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. देवघर आणि देवारा ही विशेष सिरीज सुरू केलेली आहे आणि याचे 4 भाग ऑलरेडी प्रदर्शित झाले आहेत. या मागच्या 4 भागांमध्ये आपण देवघर, देवघराची रचना, त्यात असणाऱ्या मूर्ती, त्याची मांडणी हे सगळं काही बघितलं. तुम्ही जर मागचे 4 भाग मिस केले असतील तर त्या सगळ्या भागांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या दिलेली आहे, तर ते चेक करायला विसरू नका. आजच्या सिरीजचा हा आपला 5वा एपिसोड आहे आणि आपल्या या 5व्या एपिसोडमध्ये आपण अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नसून ते साक्षात परब्रह्म दत्तात्रय भगवानांचे 3रे पूर्ण अवतार आहेत. स्वामी समर्थ महाराज हे मूळ पुरुष आहेत हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. स्वामी भगवान हे चराचरात व्यापलेले परब्रह्म आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रज्ञाचक्षु स्वामी म्हणून ओळखले जायचे. त्यांनी दीर्घकाळ अक्कलकोटमध्ये वास्तव्य केलं म्हणून त्यांची ओळख अक्कलकोट स्वामी अशी आहे. स्वामींची ऊर्जा ही गुरुतत्व आणि ईश्वर तत्व या दोन्ही गोष्टींचा संगम आहे. स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नसून साक्षात ईश्वरांचा परब्रह्म भगवानांचा अवतार आहे. त्याच्यामुळे त्यांना आपल्या देवघरात, आपल्या घरात स्थान असणं म्हणजे साक्षात दत्तात्रय भगवानांचा आशीर्वाद आपल्यावरती असणं यासारखं आहे. स्वामींनी स्वतः ते मूळ पुरुष असल्याचं सांगितलेलं आहे. त्यांनी स्वतः असं सांगितलेलं आहे की ते वडाच्या झाडापासून आलेले आहेत आणि जवळजवळ 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य करत असतात. त्यांना अक्कलकोट स्वामी असं संबोधलं जायचं. श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती ह्या दत्तात्रयांच्या 2 अवतारानंतर दत्तात्रय भगवानांचा 3रा अवतार म्हणजे आपले साक्षात परब्रह्म श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ महाराजांचं स्वरूप हे जरी सगुण असलं तरी ते निर्गुणाचे प्रतीक आहेत. मृत्यूच्या आणि काळाच्याही पलीकडे जाऊन महाविष्णूंचं स्वरूप ते आहेत. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं हे जे त्यांचं ब्रीदवाक्य आहे आजही करोडो भक्तांना आशा देत आहे, दिलासा देत आहे. स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, फोटो हे देवघरात असणं म्हणजे केवळ एक धार्मिक कर्मकांड नसून त्यामागे एक सखोल आध्यात्मिक शास्त्र दडलेलं आहे. त्याचे फायदे आध्यात्मिकसुद्धा आहेत आणि मानसिकसुद्धा आहेत. त्यात आपण पुढे जाणून घेऊया. स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो जर आपल्या घरात असेल तर आपल्या आयुष्यात काय आध्यात्मिक फायदे होतात मी ते तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं म्हणजे साक्षात गुरुतत्व आपल्या पाठिंबा असणं. स्वामी महाराज हे जगद्गुरू आहेत. जसं गुरुविनानं मिळे ज्ञान. आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी, योग्य मार्ग दाखवण्यासाठी किंवा आपलं जे आयुष्य आहे ते योग्य दिशेनं वाटचाल करण्यासाठी आपल्याला आपल्या गुरुचा पाठिंबा मिळणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे जर महाराजांचं अस्तित्व आपल्या घरात असेल तर आपल्या जीवनाला एक योग्य दिशा मिळते. नंबर 2 म्हणजे नकारात्मक गोष्टींचा नायनाट होणं. स्वामी महाराज घरात असणं, स्वामी महाराजांची ऊर्जा इतकी प्रखर आणि ओजस्वी आहे त्याच्यामुळे घरातील सगळ्या नकारात्मक लहरींचा नाश होऊन सकारात्मक ऊर्जा संचारते. आपल्या घरात कुठल्याही प्रकारची वाईट बाधा, वास्तुदोष या सगळ्या गोष्टींचा नायनाट होतो. आणि 3री गोष्ट म्हणजे संरक्षण कवच. तर महाराज आपल्या घरात असतील तर त्यांचं ब्रीदवाक्य जे आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्यांचं हे ब्रीदवाक्य आपल्या आयुष्यात, आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीमागे एक संरक्षण कवच बनण्याचं काम करतं. जेणेकरून कुठलीही वाईट बाधा, वाईट गोष्ट, मनातील अशांतता जी असते या सगळ्या गोष्टींना महाराज थारा देत नाही आणि आपलं जे आयुष्य असतं ते सुरळीत व्हायला मदत होते. स्वामी महाराज जर घरात असतील तर काय मानसिक फायदे होतात बरं. तर सगळ्यात पहिलं म्हणजे विलक्षण शांतता आणि ऊर्जा.
महाराजांच्या डोळ्यामध्ये इतकं तेज आणि इतकी शक्ती आहे की त्यांच्या फोटोकडे एकटक लावून जरी आपण पाहिलं ना तर आपलं मन शांत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला धैर्य मिळतं. म्हणजे कुठलाही परिस्थिती किंवा कुठलंही संकट आपल्या मागे जर आलं तर त्याच्यामध्ये न डगमगता तिथे आपण खंबीरपणे उभे राहतो. इतकी शक्ती महाराज आपल्याला प्रदान करतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जीवनशैलीत शिस्तता येते. स्वामी महाराजांच्या नित्यसेवेने, नित्य त्यांच्या स्वामीचरित्र पठणाने, त्यांच्या मंत्रजापाने आपल्या आयुष्याला एक शिस्त लागते आणि अगदी शिस्तबद्ध आयुष्य आपण जगायला सुरुवात करतो. थोडक्यात सांगायचं जर झालं तर महाराजांचं अस्तित्व घरात सुख, शांती, समृद्धी, शांतता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये प्रदान करत असतं. आणि एक खंबीर पाठिंबा जो आपल्या गुरुचा, आपल्या वडिलांचा आपल्या मागे असतं, तसं स्वामी महाराज आपल्या घरात वास्तव्य करून कार्यरत करत असतात. स्वामी महाराजांचं अस्तित्व काय किंवा त्यांचं आपल्या घरात असणारं जे स्थान आहे ते किती महत्त्वाचं आहे ते आता आपण पाहिलं. आता पुढचा प्रश्न आहे की स्वामी महाराज जर आपल्या घरात आपण आणण्याचं ठरवलं, अर्थातच महाराज चराचरात आहे किंवा जर त्यांना आपल्या घरात वास्तव्य करायचं असेल तर ते कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे येतील. पण तरीही स्वामी महाराजांची मूर्ती आपण आणावी की फोटो आणावा हा प्रश्न अजूनही बऱ्याच लोकांच्या मनात आहे. तर मूर्ती जर आणली ना तर त्यामागे बऱ्याच गोष्टी येतात. जर तुम्ही रोज अभिषेक, पूजा अर्चा करू शकत असाल तर मूर्ती उत्तम आहे. किंवा मग जर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुमचं दैनंदिन आयुष्य आहे, जर रोजच्या रोज अभिषेक करायला जमत नसेल तर महाराजांचा फोटो ठेवला तरी सुद्धा चालेल. दोन्हींपैकी कुठलीही गोष्ट तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठेवू शकता. महाराजांचं कुठलंही स्वरूप जरी तुम्ही आणलं तरी आशीर्वाद तुम्हाला सारखेच मिळणार आहेत. जर मूर्ती आणली तर किमान षोडशोपचार नाही पण पंचोपचार रीतीने पूजा महाराजांची रोजच्या रोज घडायला हवी. तर मूर्ती कशा पद्धतीने आणायची बरं? तुम्ही दोन प्रकारच्या मूर्ती असतात. एक तर तुम्ही अभय मुद्रा जी असते महाराजांची आशीर्वाद देणारी मूर्ती, तर तशी घेऊ शकता. किंवा मग महाराज जे ध्यानस्थ अवस्थेत बसलेले आहेत तशी मूर्ती तुम्ही घेऊ शकता. शक्य झालं तर मी इथे फोटो देण्याचा प्रयत्न करते. आणि जर तुम्ही फोटो आणत असाल तर शक्यतो महाराजांचा जो फोटो आहे तर तुम्ही लक्षात घ्या की चेहऱ्याचे जे हावभाव असतील महाराजांचे फोटोमधील ते किमान प्रसन्न असावे. तर कुठल्याही देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटो आणतो तर त्यांचं स्वरूप हे रौद्र किंवा रागीट असू नये. प्रसन्न अभयमुद्रेतील मूर्ती जर आणली तर महाराजांचं रूप जसं प्रसन्न असतं तसंच आपलं कुटुंब सुद्धा प्रसन्न राहतं. त्याच्यामुळे मूर्ती घरात आणताना या दोन गोष्टींचा नक्की विचार करा. मूर्ती किंवा फोटो देवघरात आणल्यानंतर ते ठेवायची कुठे? तर स्वामी महाराज हे गुरु आहेत, म्हणजे आपण त्यांना आपल्या गुरूंच्या स्थानी ठेवणार असतो. तर पायरीनुसार जर तुम्ही मांडणी करत आहात तर याच्या मागच्या व्हिडिओमध्ये 3ऱ्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की मांडणी कशी करायची. तर पहिल्या पायरीवरती आपल्या कुलदेवतेच्या शेजारी आपण आपल्या गुरूंची प्राणप्रतिष्ठा करत असतो. तर पहिल्या पायरीवर कुलदेवता जी कुठली तुमची असेल त्यांच्या शेजारी तुम्ही महाराजांची मूर्ती किंवा फोटो स्थापन करू शकता. फोटो जरी असला, जर छोटा फोटो असेल तर तो तुम्ही देवघरातच ठेवू शकता. पण तुम्ही जर असा छान मोठा फोटो घेतला असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये न लावता पूजा मंदिर जिथे तुम्ही आहे तिथे देवघराच्या वरती भिंतीला लावू शकता. पण लक्षात ठेवा फोटो हा लटकवलेला नसावा, तर त्याच्या खाली असं छोटंसं पाट करून घ्यायचं तर ते सुद्धा चालेल. किंवा मग हॉलमध्ये पूर्व पश्चिम भिंतीला तुम्ही म्हणजे जिथे आपली एंट्रन्स आहे आणि आल्या आल्या जिथे आपण घरात प्रवेश करतो तिथे सुद्धा तुम्ही महाराजांचा मोठा फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो लावू शकता. पण फोटो लावताना भिंतीवर एक लक्षात घ्यायचं आहे की तो लटकवलेला नसावा. त्याला खाली एक पाट किंवा आसन अशा काहीतरी पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे. किंवा मग एक स्टँड बनवून घ्या भिंतीला आणि त्या स्टँडवरती तुम्ही फोटो ठेवू शकता. पण कधीही फोटो हा लटकवलेल्या स्वरूपात नसावा, त्याला एक खालून बेस असावा. स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा कशी करायची? तर जेव्हाही तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो घरात आणत आहात किंवा कुठल्याही आणि देवांची मूर्ती आणता तर ती मूर्ती, फोटो प्राणप्रतिष्ठा करूनच आपल्याला स्थापना करायची आहे. तर स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची याचा अगदी सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. मला जर जमलं तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करते. तर मूर्ती आणल्यानंतर गुरुवारी, पौर्णिमेला किंवा गुरुपुष्यामृत योगावर या 3ही शुभमुहूर्तांपैकी तुम्ही स्वामी महाराजांची स्थापना करू शकता. स्थापना करताना छान षोडशोपचार रीतीने, पंचोपचार रीतीने तुम्हाला मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. दुधाने, पाण्याने, चंदनाने, हळद मिश्रित पाण्याने, सुगंध जलाने असं छान पद्धतीने अभिषेक केल्यानंतर, साग्रसंगीत पूजा केल्यानंतर मग तुम्हाला ती मूर्ती देवघरात स्थापन करायची आहे. त्याचा व्हिडिओ सविस्तर आपल्या चॅनलवरती आहे, तो सुद्धा पाहायला विसरू नका.
महाराजांची मूर्ती घरात स्थापन केल्यानंतर दररोजची नित्यसेवा आणि पूजा कशी करायची? तर रोज सकाळी जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर अगदी पंचोपचार षोडशोपचार रीतीने जरीही तुमच्याकडनं पूजा नाही झाली तरीही एक वेळा श्रीसूक्त म्हणून साध्या पद्धतीने पाण्याने होईना अभिषेक तुम्हाला करायचा आहे. पुरुष सूक्त पठण करायला साधारण जर तुमच्या रोजच्या सवयीतलं झालं तर 1 ते 1.5 मिनिटं लागतो, तर तेवढं तरी किमान आपल्याला करायचं आहे. अभिषेक झाल्यानंतर महाराजांना चंदनाचा किंवा अष्टगंधाचा टिळा लावायचा. महाराज हे संत स्वरूप आहेत, त्याच्यामुळे त्यांना हळद कुंकू व्हायचं नाही किंवा अक्षता नाही. तुम्ही फक्त चंदनाचा टिका किंवा अष्टगंधाचा टिका महाराजांना लावू शकता. त्याच्यानंतर त्यांना छान धूपदीप दाखवायचा आणि नैवेद्य दाखवायचा. प्रत्येक स्वामी केंद्रात असं सांगितलं जातं की नैवेद्य हा रोजच्या रोज अगदी ताटभर नसला तरीही चालेल, पण आपण जे काही खाऊ ते आपण आधी आपण ग्रहण करण्याआधी तो नैवेद्य महाराजांना दाखवायचा, जेणेकरून महाराजांचे आशीर्वाद त्या नैवेद्य स्वरूप आपल्याला मिळत असतात. मग तुम्ही काही खा किंवा तेही नाही जमलं तर खडी साखरेची वाटी किंवा अगदी साधं दूध तुम्ही महाराजांना रोजच्या रोज नैवेद्य स्वरूपात देऊ शकता. आणि गुरुवार पौर्णिमेला गुरुपुष्यामृत योगाला पिठलं भाकरी अशा पद्धतीचा नैवेद्य महाराजांना प्रिय आहे तर तो तुम्ही दाखवू शकता. नित्यसेवेमध्ये आवर्जून प्रत्येक स्वामी केंद्रात सांगितलं जातं की तुमच्याकडनं काही हो ना हो, पण स्वामीचरित्र सारामृत एक पठण आपल्याला दिवसातनं करायचं आहे. पण रोजच्या धकाधकीच्या जीवनात ते जरी नाही झालं तर किमान स्वामीचरित्र सारामृत जे आहे ते 7 दिवसात पठण करायचं. म्हणजे रोज 3 अध्याय पठण केले तर 7 दिवसात एक स्वामीचरित्र सारामृत पठण होतं. 3 अध्याय पठण करायला साधारण 5 मिनिटाचा कालावधी लागतो, तेवढा आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर नित्य नियमाने 11 माळी जप आपल्याला करायचा आहे. 11 माळी जप हा नक्कीच आपल्याला एका जागी बसून नाही करता आला तरी आपण दिवसभरात बरीच अशी कामं करत असतो, स्वयंपाक करत असतो, ऑफिसला जात असतो, गाडीने जात असतो किंवा आणखी काही कामं करत असतो, तर तेव्हा मनातल्या मनात महाराजांचा विचार डोक्यात धरून स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांची अगदी साध्या पद्धतीने भक्ती करू शकता. ती सुद्धा स्वामी महाराज नेहमी गोड मानून घेतात. म्हणून अगदी एका जागी बसून मांडी घालून जरीही तुमच्याकडून नाही झालं स्वामीचरित्र पठण तरी तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा आणि काही काम करत असाल तर टेबल खुर्चीवर बसलेले जरी असाल तर तिथल्या तिथे जरी 3 अध्याय वाचले तरी काही हरकत नाही. पण नित्य नियमाने त्या स्तोत्रांचं त्या ओवींचं पठण आपल्या तोंडातून झालं पाहिजे, आपल्या डोक्यातून ते गेलं पाहिजे. तर इतकी साध्या पद्धतीने आपल्याला भक्ती करायची असते. आणि आवर्जून सकाळ संध्याकाळ एक वेळा का होईना पण आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तारक मंत्र हा खूप स्ट्रॉंग आणि प्रभावशाली मंत्र आहे. या मंत्राच्या पठणाने तुमच्या आयुष्यात येणारी बरीच अशी संकट दूर होतात. तर तुम्ही आवर्जून करून बघा. नित्य नियमाने 11 वेळा नाही जरी झालं तरी सकाळ संध्याकाळ जेव्हा आपण धूपबत्ती ओवाळत असतो, दिवा पेटवत असतो त्यावेळेला सुद्धा म्हणून होतं. तर एकदा का होईना पण तारक मंत्राचं पठण करा, बघा तुम्हाला फायदे नक्की जाणून येतील. स्वामी महाराज हे जगद्गुरू आहेत आणि त्यांचं जे वाक्य आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे खूप प्रभावशाली आहे. स्वामी महाराज आपल्या घरात जर आले ना तर आपल्या घरात स्थैर्य मिळतं. आपल्या कुटुंबात जर वादविवाद होत असतील, भांडण कटकटी होत असतील तर ते कमी होतात, नाहीसे होतात. आपल्या घरातील मुलांना त्यांच्या म्हणजे अभ्यासाचं जे काही आहे, त्यांच्या विद्यार्थी जे त्यांचं आयुष्य आहे त्यांच्यामध्ये त्यांना छान यश मिळतं. आपल्या घरात जे नोकरदार पुरुष आहेत त्यांना नोकरीत प्रावीण्य मिळतं. आपल्या मनाला शांतता मिळते. बऱ्याच अशा पॉझिटिव्ह गोष्टी, सकारात्मक गोष्टी महाराजांच्या ऊर्जेमुळे आपल्या घरात होत असतात. तुमच्याकडे अजून जरी स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही नक्की आणा, बघा तुम्हाला फायदे नक्की जाणवून येतील. स्वामी महाराज म्हणतात की माझे स्वरूप जाणा, मी सदैव तुमच्यासोबत आहे. म्हणजेच काय की अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली भक्ती सेवा सुद्धा स्वामी महाराजांना अगदी प्रिय आहे. आपण किती सेवा करतो, किती स्वामीचरित्र सारामृताचं पठण करतो, रोज किती छान पद्धतीने सुंदर पद्धतीने पूजा करतो, याच्यापेक्षा अगदी आपण किती साध्या चांगल्या मनाने पूजा करतो. सकाळ संध्याकाळ का होईना पण किमान महाराजांपुढे आपण दिवा लावतो आणि आपलं मन स्वच्छ आहे, आपलं घर स्वच्छ आहे, या गोष्टी महाराजांना प्रिय असतात. हे सगळं केल्याने सुद्धा महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती असते. हे सगळं काही झालं महाराजांबद्दल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि तुमच्या देवघरात महाराजांची मूर्ती आहे की फोटो आहे हे सुद्धा मला सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही तुमच्या देवघरात महाराजांची मूर्ती आणली असेल ना तर मला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, मला नक्की आनंद होईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांपर्यंत, मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून चांगली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून आपण आणखी आपले जे देवता आहेत देवघरांमधले कुलदेवी गणपती यांची सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार.